नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुसुंबी येथील 34 आदिवासी बांधवांनी न्याय आणि हक्कासाठी थेट गडचांदूर पोलीस स्टेशनवर धडक दिली. सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांनी माणिकगड सिमेंट कंपनी आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर तक्रार केली. यावेळी मुकेश गलहोत, नवीन कौशिक, राजेश झाडे, सचिन गोपार दिवे तसेच दलाल भारत आत्राम यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली. पीडित आदिवासी बांधवांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत न्याय आणि हक्क मिळवून देण्याची मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी तक्रारीची चौकशी करून तातडीने योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही दिले. या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज गडचांदूर पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब कदम साहेब यांना आम्ही प्रत्यक्षात भेटलो. हे सर्व आमच्या आदिवासींचे पीडित बांधव आहेत. यांच्या न्याय व हक्कासाठी मागील आम्ही 4 महिन्यापासून तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीवर काय कारवाई झाली, का नाही झाली या संदर्भामध्ये आम्ही आता प्रत्यक्षात निवेदन दिलेले आहे आणि साहेबांना सांगितलेले आहे, ज्या अर्थी तुम्ही बोगस करारनामा करून ज्यांचे घरं पाडलेले आहे, रात्री सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, रात्री घरं पाडता येत नाही तरी कोसंबीच्या आदिवासीचे घरं पाडलेले आहे. त्यांचे रिहेबिलिटेशन नाही केलं, रिसेटलमेंट नाही केलंय, त्यांचे योग्य मोबदला नाही दिला आहे. अप्रुव्हल मध्ये 10 लाख रुपये एकरप्रमाणे सांगितलेले आहे आणि 10 लाख रुपये घरांचे देतो म्हणून सांगितले आहे आणि प्रत्यक्षात मात्र 4 लाख रुपये दिलेले आहे. त्याच्यामधूनही त्यांनी 20% 25% अशा प्रमाणे भारत आत्राम आणि आनंदराव मेश्राम यांनी पैसा वसूल केलेले आहे. येथे अनेक पीडित लोक आहेत. हे सर्व आम्ही आता माननीय कदम साहेब यांना साहेबांनी सांगितलेले आहे. लेखी बयान सुद्धा दिलेले आहे आणि 4 तक्रारी झाले आहे. कालच आम्ही ऍडिशनल कलेक्टर साहेबांना भेटलो, SP साहेबांना भेटलोय, पत्रकार परिषद घेतलेली आहे. आज सगळ्या पेपरला न्यूज बातमी आहे आणि मागील 4 महिन्यापासून सुद्धा इथे एक आमचे आत्राम आहे ते निर्मला आत्राम यांचे 7,70,000 रुपये 80,000 रुपये काढले आणि 10,000 रुपये त्यांच्या खिशात दिलं आणि 7,70,000 रुपये त्या भारत आत्रामनी केले आहे. दुसरे आमचे पोटनाके बाई आहे, त्यांचे 8 लाख रुपये केलेले आहे. दुसरा आमच्या तो पगू आत्राम आहे, त्यांचे 2,20,000 रुपये केलेले आहे. प्रत्येकाकडून त्यांनी वसूल करून आज ते 2-3 वेळा त्याला गायब आहेत. मागे पोलीस स्टेशनला आम्ही आलो असतो, आम्ही दिसल्याबरोबर ते गायब झालेले आहे. तर आता हे सुद्धा आम्ही सर्व पोलीस स्टेशनला सांगितलेले आहे, ठाणेदार साहेबांना सांगितलेले आहे आणि ज्यांचे पैसे अवैधरित्या वसूल केलेले आहे त्यांचे देण्यात यावे. खोब्रागडेंच्या नावाने, वकिलाच्या नावाने, ज्या ते आमची केस आज हायकोर्टामध्ये आहे, केस नंबर 657 आणि आम्ही 35 लाख रुपये एकरप्रमाणे मागणी केलेली आहे. आणि एकीकडे आमची न्याय व अधिकारासाठी आम्ही चालू असताना यांनी भारत आत्राम यांनी बोगस यांचे अंगठे घेऊन करारनामा करून रात्री घरं पाडून उद्ध्वस्त करून टाकलेले. त्यांचे गावाचे पुनर्वसन सुद्धा त्यांच्या हिरापूर येथील शेती आहे त्या शेतामध्ये करण्यात यावी असे सुद्धा आम्ही पूर्ण निवेदन दिलेले आहे. कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे, कमिशनर साहेबांना दिलेले आहे, आमचे पोलीस अधीक्षक साहेबांना दिले आहे, ACP साहेबांना दिलेले आहे आणि आज ठाणेदार साहेबांना दिलेले आहे आणि तात्काळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आम्ही आज केलेली आहे. थँक्यू. प्रतिनिधी राजेश जयसेकर सोबत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.